नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. पण हल्ली एक 5-7 वर्षामध्ये मला एक चेंज म्हणजे असं माहिती पडला की विदाऊट म्हणजे प्रोटेक्शन सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्याचं जे प्रमाण आहे ते पोर्नोग्राफीमुळं म्हणा किंवा स्पा संस्कृतीमुळं म्हणा किंवा इझिली प्रॉस्टिट्यूशन अवेलेबल असल्यामुळं म्हणा, याच्यामुळं आज अनप्रोटेक्टेड सेक्स जास्त होत आहेत आणि त्याच्यामुळं कोणते कोणते आजार होऊ शकतात याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहेत. मित्रांनो, खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी बांधवापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे की अनप्रोटेक्टेड सेक्सचं प्रमाण आपल्या समाजामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये खूप वाढलेलं आहे. कारण की हल्ली माझ्याकडं रोजचे 5 ते 6 पेशंट असं येतात की त्यांना पेनिस इन्फेक्शन झालेले असतात. हे पेनल इन्फेक्शन कोणते कोणते असतात? याच्यामध्ये हर्पीज असू शकतं, याच्यामध्ये ट्रायकोमोनियासिस असू शकतं किंवा क्लायडेमिया असू शकतं किंवा कॅन्डिडियासिस असू शकतं किंवा HIV असू शकतं किंवा आपलं व्हेनरल डिसीजमध्ये गनोरियाचे पेशंट असतात, काही सिफिलिसचे पेशंट येतात. असे बरेच पेशंट माझ्याकडे खूप वाढलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही 10 पैकी 10 जेव्हा आम्ही टेस्ट करतो, HIV व्हिडिओ टेस्ट करतो, तेव्हा त्याच्यापैकी 5 टेस्ट पॉझिटिव्ह यायला लागलेले आहेत. तर याचं प्रमाण का बरं वाढलेलं आहे? कारण की आपल्या समाजामध्ये पोर्नोग्राफी खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हायपर एक्साइटमेंट होतो. कुठे ना कुठं आपल्याला हायपर एक्साइटमेंट झालं म्हणजे आपल्याला पाहिजे रिलॅक्स करण्यासाठी किंवा इजॅक्युलेशन करण्यासाठी म्हणून आपण विदाऊट प्रोटेक्शन केव्हा आपल्या कारमध्ये म्हणा किंवा स्पामध्ये म्हणा, जेव्हा आपण प्रोटेक्शन वापरलेलं आपल्याकडे नसतं तेव्हा पण आपण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करून घेतो आणि त्याच्यामुळे हे आजार खूप जास्त आजच्या स्थितीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारा तुम्हाला मी सांगतो की एक काळजी नक्की घ्या. जेव्हा केव्हा तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल जर संबंध ठेवायचे असतील, त्याच्या मी अगेन्स्टमध्येच आहे, पण जर तेही ठेवायचे असतील किंवा स्पामध्ये कुठे जात असाल, जर फ्लुइडचं टच होत असेल तर प्लीज प्रोटेक्शन चांगलं वापरा. कुठेही जाऊन ओरल करू नका किंवा ओरल करू नका देऊ, त्याच्यामुळं पण इन्फेक्शन होतात. किंवा कोणतीही मतलब सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, धोकादायक ॲक्टिव्हिटी अजिबात करू नका. कारण की आजच्या स्थितीमध्ये हे इन्फेक्शन खूप वाढलेले आहे आणि बऱ्याच वेळा हे इन्फेक्शन जे आजच्या स्थितीमध्ये आहेत ते अँटीबायोटिकला रेजिस्टन्स देत आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही स्ट्रॉंग अँटीबायोटिक देऊनसुद्धा हे जेव्हा क्युअर होत नाहीत तर आम्हाला असं वाटतं की कुठं कुठं याचं प्रमाण आता डे बाय डे जास्तच वाढणार आहे. कारण की रेजिस्टन्स झालेलं आहे, अँटीबायोटिक त्याला काम करत नाही आहेत. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला बाहेर जर एक्स्ट्रा मॅरिटल जर संबंध ठेवायचे असतील तर नक्की तुम्हाला हात जोडून विनंती आहे की नक्की प्रोटेक्शन वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ती तुमची मैत्रीण असो का कोणी असो. पण जर तुम्ही आपल्या रेग्युलर पार्टनर व्यतिरिक्त जर इतर कोणतीही पार्टनर तुमची कितीही खात्रीशीर असेल तरी तिथं तुम्हाला कंडमचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. कारण की आज माझ्याकडे या डिसीजचे पेशंट खूप प्रमाणात वाढलेले आहे. कारण की आजच्या 10 वर्षापूर्वी माझ्याकडे खूप कमी झाले होते, पण आता परत वाढत चाललेले आहे. आता HIVचे पेशंट पण माझ्याकडे खूप वाढलेले आहेत. तरी मित्रांनो, काळजी घ्या. धन्यवाद.